हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज होता मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार आणि मी लास्ट 3 वर्ष मार्गशीर्ष महिन्याची गुरुवार करत आहे. मी एक जयभीमची मुलगी आहे आणि याचा मला खूप अभिमान आहे. आणि मी बुद्धिझम माझ्या आयुष्यामध्ये खूप फॉलो करते. मला आता 8-9 वर्ष झाली. मी प्रत्येक वर्षी 10 दिवस विपश्यनाला जाते. 3 वर्ष इगतपुरीला गेली आहे आणि त्यानंतर बोरवलीलासुद्धा गेलेली आहे. कधी वेळ असेल तर संडेला विपश्यना बोरवली पागोडा इथेही जाऊन येते. त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये जयभीमचं स्थान आयुष्यभर राहणार आहे. आणि माझ्या आयुष्यामध्ये डेली बेसिसमध्ये मी मेडिटेशनही करते. तर हे मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार महालक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. तुम्हाला माहीतच आहे, एक आई, एक बहीण, एक मुलगी आणि बायको यांना आपण लक्ष्मीचंच प्रतीक मानतो. आपल्या आयुष्यात खूप सुख शांती यावी, आपल्या घरामध्ये धनप्राप्ती व्हावी, आपल्या मुलाबाळांना चांगला आशीर्वाद लाभो आणि आपलं सौभाग्य टिकून राहावं, यासाठी हे मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार केले जातात. म्हणतात ना, आपल्याबरोबर कोणी कितीही वाईट वागो, पण आपण कोणाचं वाईट व्हावं याचा विचार करत नाही. तशीच एक स्त्री आपला नवरा कितीही वाईट वागो, आपल्या नवऱ्याचं वाईट व्हावं याचा कधीच विचार करत नाही. आणि माझा मुलगा माझ्या आयुष्यात जेव्हापासून आला आहे, माझ्या मुलापासून खूप गोष्टी दूर झाल्या. त्याच्या बापाचं प्रेम, तो त्याच्या हक्काच्या घरातून बाहेर झाला. खूप काही माझ्या आयुष्यात आणि माझ्या मुलाच्या आयुष्यात प्रॉब्लेम झाले. आणि हे मी मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार करतेच, पण मी प्रत्येक गुरुवारी फास्ट ठेवते आणि तोही माझ्या मुलासाठी. त्याचं आयुष्य खूप सुरळीत जावं, त्याचं आयुष्य खूप चांगलं व्हावं आणि त्याला सगळ्या आनंदाच्या गोष्टी त्याच्या आयुष्यात मिळाव्या, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि मी जेव्हापासून मार्गशीर्ष महिन्याची व्रत आणि पूजा केली आहे, खरं सांगू ना, तेव्हापासून माझ्या आयुष्यात चमत्कार घडला आहे. माझ्या आयुष्यात 2023मध्ये पैशांचे खूप प्रॉब्लेम झाले. त्यावेळेला माझ्याकडे काहीच पैसे नव्हते आणि मी माझ्या मुलाला घेऊन एकटी राहत होती. आणि मी खूप भक्तिभावाने मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार केला आणि चमत्कार काय झाला सांगू, 2 दिवसांनी मला 50,000चा चेक आला. रिअली, ही आहे खरी भक्ती.